आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या, निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवा, अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता, अमित शहांचे नागपूर बैठकीत सूचक संकेत, अमित शहा यांच्याकडून विदर्भाचा आढावा। तर भाजपा नेते अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई, 1 किंवा 2 ऑक्टोबरला अमित शहा मुंबई दौऱ्यावर, डेंजर झोनमधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेणार। अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये तंबू ठोकला तरी भाजप विजयी होणार नाही, भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं, संजय राऊतांचा हल्लाबोल। मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये किती प्रयत्न केले, अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे औरंगजेबाप्रमाणे, तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाहीत। राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीची सत्ता येणार, महाविकास आघाडीला 170 जागा मिळतील, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा दावा। निलेश राणे यावेळी 100% विधानसभेत जाणार, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर निलेश राणे यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा मध्येच संघर्ष, अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून गंगापूरमधून निवडणूक लढण्याची घोषणा। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गट उदय सामंत यांना टक्कर देणार, सामंतांविरोधात ठाकरे गटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी इच्छुक। आदित्य ठाकरेंनी माझ्या विरोधात दापोलीमध्ये निवडणूक लढवावी, योगेश कदम यांचं आव्हान, तर विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील, कदम यांचा दावा।